लवकर या. गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लवकर या. गणपती बाप्पा मोरया. 2 दिवस घरात गणपती होते म्हणून तुला काही बोललो नाही, पण आता मुद्दाम बोलावून घेतलं. पण नीताने डिवोर्स पेपर्स तुझ्या समोर ठेवले, ते फाडून टाकलेस. मी नाही. तुला काय वाटलं, तू डिवोर्सच्या पेपर्सवरती सही नाही केलीस, ते फाडून टाकलेस तर डिवोर्स होणार नाही? गैरसमजुतीत राहू नकोस. जर तू बऱ्या बोलानं डिवोर्ससाठी तयार झाली नाहीस तर मला दुसरा मार्ग अवलंबावा लागेल, आणि मग मी कुठलं टोक गाठेन याचा भरोसा नाही देऊ शकत. म्हणून सांगतोय, बऱ्या बोलानं म्युच्युअल कन्सेंटने डिवोर्स होऊन जाऊ दे. हे तुझ्यासाठी बरं होईल. एकदा झालेली चूक माफ केली, पुन्हा डिवोर्सचे पेपर्स पाठवेन तेव्हा मुकाट्यानं त्याच्यावर सह्या कर. कळलंय का तुला? कळलंय की नाही? आणि निघ इथून. जानकी, तुझ्या आईची तब्येत जास्तच बिघडत चालली. परत पहिल्यासारखा त्रास व्हायला लागलाय तिला बघ. अगं, सारखी तुझी आठवण काढते. मला जानकीला भेटायचंय, मला जानकीला भेटायचंय म्हणून तिने जप चालू केलाय. औषधं नाही का चालू आहेत त्याची? पुरी औषधं सुरू आहेत, पण त्याचा काय बी उपयोग नाही. डॉक्टर म्हणतात की परत ऑपरेशन करावं लागेल. ऑपरेशन? पुन्हा ऑपरेशन करावं लागतंय? होय पुरी. पुरी काय बी कर, पण तू तिला भेटायला ये बघ. हो बाबा, मी येणार आहे. मी फोन करून सांगते तुम्हाला मी कधी येते ते. सांगा तसं आईला. ठेवू? होय ठेव. नीताशी लग्न करण्याचा विचार केलाय. तुझी मर्जी, पण घटस्फोटानंतर जानकीच्या आयुष्याचं काय याचा विचार केलास? आणि मुख्य म्हणजे माऊचं काय? नातेवाई, आयुष्यभरासाठी जानकीची जबाबदारी माझीच असेल. तिला आयुष्यात कधीही पैशाची कमी भासणार नाही. राहिला माऊचा प्रश्न, तर ती माऊलाही तिला वाटलं तर तिच्यासोबत घेऊन जाऊ शकते. माऊ शिकून सवरून मोठी होईपर्यंत सुद्धा तिची जबाबदारी माझीच असेल. मग तर झालं. तरी मला वाटतं तू एकदा भवानी मातेचं कौल घ्यावास. तुझा निर्णय बरोबर आहे का चुकीचा आहे हे फक्त भवानी माई सांगू शकेल. सणाचे दिवस होते, माझी तब्येत ठीक नव्हती म्हणून मी नाही बोलले. पण ऐसे काय तू पॉलिटिक्स मध्ये रिटायरमेंट घेणार आहेस? आय मीन, आर यू रिअली सिरियस? मला त्याबद्दलच बोलायचं थोडस. नीता, आपण याविषयी उद्या बोललं तर चालेल का? मी खूप दमलोय, विश्रांती घेणार आहे. आत्याबाई, मान्य आहे माझ्याकडून चूक झाली असेल, पण एवढी भयंकर शिक्षा नका देऊत मला. नाही जगू शकणार मी यांच्याशिवाय. हे बघ, कुणाच्याही वैयक्तिक आयुष्यात ठराविक मर्यादेच्या पलीकडे ढवळाढवळ करावी असं मला तरी वाटत नाही. मला वाटतं तुला हा निर्णय मानावा लागेल. याच्यातच तुम्हा दोघांचं आणि या घराचंही हित आहे. माझ्या नशिबात जे काही असेल ते मला भोगावं लागेल आणि मी ते भोगीन. तुम्ही काय, मी काय, किंवा आणखीन कोणी काय ते नाही बदलवू शकणार हो ना. येते मी आत्याबाई.